स्माइल वेलकम सर्वांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. काल आपण औरा काय आहे हे जाणून घेतलं. आजच्या सेशन मध्ये आपण औराचे प्रॅक्टिकल करणार आहोत. ठीक आहे. आज मेडिटेशन घेणार होतो पण आपण ते मेडिटेशन मंडेला घेणार. शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. आपलं 5 डेज सेशन असतात मंडे टू फ्रायडे. ओके. आणि तुम्हाला एक टास्क देते मंडे साठी. तुमचे जवळचे जेवढे फ्रेंड्स आहेत ज्यांना जीवनामध्ये खूप सारा प्रॉब्लेम आहे आणि तणाव आहे, तर आपलं मेडिटेशनचं जे सेशन असतं ना ते खूप पॉवरफुल असतं. पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे आपण. तर या जन्मापासून म्हणजे आजचं जे काही आपलं वय आहे, तर आजच्या या वयाचं आपल्या पास्ट मध्ये ज्या ज्या घटना घडून गेल्या, ज्या निगेटिव्ह आहेत, काही दुःख देणारे आहेत, त्या घटनांची आठवण जरी झाली तरी आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. अशा सर्व घटनांना आपल्या जीवनातनं डिलीट करण्यासाठी पास्ट लाईफ मेडिटेशन आपण करणार आहे. आणि जेवढ्या चांगल्या घटना आपल्या जीवनामध्ये झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत, तर त्या सगळ्या चांगल्या घटनांना आपण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहे. तर असं एक मेडिटेशन आपण सोमवारी घेणार आहे, ज्याचा लाभ तुम्ही आपली लिंक शेअर करून तुमच्या नातेवाईकांना करून देऊ शकता. तुमच्या जवळचे जे आहे, ज्यांना तुम्हाला जर वाटतं की नाही यांच्या जीवनामध्ये काहीतरी चालू आहे आणि यांच्या जीवनामध्ये थोडी तरी पॉझिटिव्हिटी, तर जसं मी एक माध्यम म्हणून काम करते ईश्वरीय ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा, त्याच पद्धतीने ही सकारात्मकता तुम्ही माध्यम बना की कुणाच्या तरी जीवनात ती पोहोचायला पाहिजे. ठीक आहे. सो आज आपण औराचे प्रॅक्टिकल करणार आहे. तर कुणाकडे म्हणजे व्यक्ती आहेत, आता मला पार्टिसिपंट लागणार आहे ज्यांच्याकडे एखादी व्यक्ती आहे जे प्रॅक्टिकली भाग घेऊ इच्छितात. कोण कोण आहे? सुवर्णा मॅडम, अजून कुठे गेल्या? सुवर्णा मॅडम कुठे गेल्या? सचिन सर आणि जीविका मॅडम, अनम्यूट करा. ऍड पिन मीनाक्षी मॅडम, त्याच्यानंतर आणखी कोण आहे? गीता खर. व्हिडिओ ऑन ठेवावं लागेल पण. ओके. अजून एक जण, लास्ट 1 पर्सन, अजून एक जण पाहिजे आम्हाला. समीक्षा. ओके, इनफ आहे एवढे. ठीक आहे. समीक्षा मॅडम व्हिडिओ ऑन करा. बघा, कालच्या सेशन मध्ये आपण काय केलं? औरा बघितला. ठीक आहे. औरा बघितला आपण. आता आजच्या सेशन मध्ये आपण स्वतःचा औरा फील पण करणार आहे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला टच न करता त्याचा औरा स्कॅन करणार आहे की नेमकं कुठे गडबड आहे. आणि 2 व्यक्ती जवळ जेव्हा येतात तर एकमेकांचा औरा कनेक्ट कसा होतो हे पण आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. ओके. सो सर्वप्रथम तुम्ही ज्या व्यक्तीला समोर घेतलेला आहे त्यांना असं काही अंतरावर उभं व्हायचं, तुम्ही आणि ती व्यक्ती असं अंतरावर उभं करायचंय. तू इकडे इकडे. ठीक आहे. एका अंतरावर उभं करा. हा, तिथंच इकडंच राहायचं समोर समोर. ओके. थोडं लांब घ्या मॅडम. समीक्षा म्हणून थोडं लांब घ्या. बस. अरे गीता मॅडम, तुम्ही प्रॅक्टिकल करताय की काय करतायत? मी इथे फक्त प्रॅक्टिकल वाल्यांना अलाउ केलेलं आहे. त्यांना असं उभं करायचंय समोर. एक 5 ते 6 फीट अंतरावर उभं व्हायचंय. मग तिथंच तिथंच. आणि दोन्ही हात रब करायचे. रेकीला म्हणजे ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना आपण मानतो त्यांना ठीक आहे. आता दोन्ही हात रब करायचे आणि समोरचे
जीविका मॅडम, असं उभं राहायला सांगा त्याला, असं फक्त अशा हात त्याला असं उभं राहायला सांगा. हा, आणि तुम्ही दोन्ही हात रब करून हळूवार त्याच्याकडे चालत जा, स्लोली स्लोली चालत जा. तर त्याचे हात असे असताना एक विदाउट एनी टच तुम्हाला अशी एक एनर्जी जाणवेल. सर मागे घ्या, डिस्टन्स घ्या, डिस्टन्स 4-1 फुटाचं पाहिजे कमीत कमी. तुम्ही दिसू द्या, असं वाढवं केलं असं. बरोबर. हा, चालत जा जीविका मॅडम त्याच्याकडे, हळूवार चालत जा त्याच्याकडे, दोन्ही असं पूर्ण हळूवार, समीक्षा स्लोली चालत जा. वर करा बडा, कारण तो हाईट खूप कमी आहे ना तुमच्यापेक्षा. नाही त्याला नाही, त्याचं बरोबर जीविका मॅडम, त्याचं बरोबर. इकडे हा छोटा आहे ना, तर थोडा त्याच्या हातांच्या हाईटने असं की 2 हात जेव्हा जवळजवळ येतात तर एक एनर्जीचा फ्लो, काहीतरी थंड गरम असं फिरताना तुम्हाला एनर्जीचं मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. फील दॅट एनर्जी. तिकडे सचिन सर जाणवलं का? टच करायचं नाहीये. विदाउट टच जेव्हा 2 हात असे जवळजवळ येतात, कुणाला 6 इंचावर जाणवेल, कुणाला 1 फीटवर जाणवेल, तर कुणाला अजून मोठ्या याच्यावर ते जाणवेल. वेगवेगळ्या पद्धतीने ती एनर्जी तुम्हाला जाणवणार आहे. विदाउट एनी टच. जाणवत आहे? काय जाणवलं? मुंग्या जाणवत आहेत बारीक बारीक. हा, तर ते मुंग्या नाही आहे, ती रेखीची जी एनर्जी आहे, 2 लोकांचा औरा जे टच होतं ना, तर ती औराची एनर्जी तुम्हाला फील होते. ठीक आहे. ओके. हा, जीविका मॅडम जाणवलं का? जीविका मॅडम, गीता मॅडम, मीनाक्षी मॅडम, माईक ऑन करा, सांगा. त्याला असं करंट सारखं जाणवलं, तो म्हणतो मला असं करंट सारखं जाणवलं, तू जवळ आली. आता हे जे आपण प्रॅक्टिकल केलं याचा अर्थ समजून घेऊया आधी. ठीक आहे, बाकी ठीक आहे. याचा अर्थ हा आहे की 2 व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, अगदी आपल्या घरातले 4 लोक आहेत, 10 लोक आहेत, 5, आपण मार्केटमध्ये जातो, अनेको एनर्जी मध्ये येतो, तेव्हा त्या सगळ्या एनर्जी आपल्या औराशी कनेक्ट होतात. मग अशा एनर्जीमध्ये जर एखादी व्यक्ती नकारात्मक असली तर काय होतं, त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी आपोआप आपल्या एनर्जीला टच करते, आणि त्यावेळेस आपला औरा जर कमजोर असेल, तर ती निगेटिव्हिटी आपल्याला लागते, आणि त्याच्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये जो म्हणजे कमजोर भाग आहे तिथली एनर्जी डॅमेज होऊन तिथे शारीरिक लेवलचा पेन तयार होतो. कळलं? तर त्याच्यामुळे आपल्याला आपला औरा लॉक ठेवणं किंवा औरा पॉझिटिव्ह ठेवणं हे तेवढ्यासाठी आवश्यक आहे. पहिलं प्रॅक्टिकल कळलं सगळ्यांना की 2 व्यक्ती जर जवळ आले तर 2 व्यक्तींची एनर्जी एकमेकांशी अटॅच होत असते, हे आपण प्रॅक्टिकली बघितलं. आणि ही अटॅच झालेली एनर्जी जर नकारात्मक असेल तर त्याचे दुखणे आपल्यापर्यंत पोहोचतात, त्याचा प्रॉब्लेम आपल्यापर्यंत पोहोचतो. लॉक कसं करायचं ते नंतर शिकवलं जातं, सध्या नाही. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं प्रॅक्टिकल. एकमेकांचा औरा एकमेकांमध्ये येत असतो, हे आपण ठीक केलंय. त्याच्यानंतर आताचं दुसरं प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे औरा स्कॅनिंग. औरा स्कॅनिंग मध्ये आपण काय करणार की विदाउट एनी टच समोरच्या व्यक्तीला आपण हातात काय करणार, हात न लावता त्याच्या शरीरावर कुठे दुखणे आहे, कुठे पेन आहे, कुठे त्रास आहे हे ओळखू शकू. किती छान वाटेल ना. डॉक्टरांचा आता माझ्या आपल्याकडे एक डॉक्टर आहेत मुंबईला, आणि त्यांच्या क्लिनिक मध्ये एक मुलगी आली, आणि तेव्हा आपलं संध्याकाळी 6 ते 6 ची बॅच होती, त्यांच्या ओपीडीचं टायमिंग होतं, आणि त्यांनी त्या मुलीचं स्कॅनिंग केलं, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्या मुलीचं त्यांनी स्कॅनिंग केलं आणि त्यांना जाणवलं की तिचं डोकं आणि ओटी पोटात दुखत आहे. मग त्या मुलीला विचारलं, का गं तुझं डोकं दुख? मॅडम मी त्याच्यासाठी आलेली आहे, पिरियड्स मध्ये मला खूप पेन होतो